नमस्कार. आजचा विषय आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्र उघडा आणि नशीब स्वतः चालत येईल. एक हे लपलेलं सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. तर मनुष्य एका विचित्र अवस्थेत जगत असतो. त्याला जीवन समजून घ्यायचं आहे. त्याला सुख हवं आहे, शक्ती हवी आहे, यश हवं आहे. पण त्याचे मुळं जे असतात ते झोपलेल्या अवस्थेत आहेत. म्हणजे एखादं झाड बघा, त्याच्या फांद्या आकाशाला स्पर्श करू शकतात, पण त्याची खरी शक्ती ती जमिनीत लपलेली असते. आयुष्यही तसंच आहे. माणूस आपल्या फांद्या रंगवतो, सजवतो, उंच नेतो, पण मुळं मात्र दुर्बल करतो. पाया हललेला असतो आणि मग तो आश्चर्य करतो की आयुष्य स्थिर का होत नाहीये. तर मूलाधार चक्र मानवी ऊर्जेचं पहिलं द्वार आहे, पहिली पायरी आहे, पहिला श्वास आहे. पण कधी तुम्ही त्याच्याकडे पाहिलंय का? तुम्ही मंदिरात गेलात, मूर्ती पूजा केली, वेद वाचले, आकाशाकडे पाहिलं, पण स्वतःच्या मुळांकडे कधी एकदाही पाहिलेलं नाही. कारण मुळं आत असतात, जमिनीच्या आत. आणि आता तर त्यांना पाहणं म्हणजे भीती निर्माण करणं आहे. कारण आत अंधार वाटतो, अनोळखी वाटतं. पण हे सत्य आहे की आत अंधार नाही, आत प्रकाश लपलेला आहे, जो ओळखला की संपूर्ण आयुष्याचं रूपच बदलून जातं. आणि मूलाधार चक्र म्हणजे तोच पहिला प्रकाश. हे चक्र म्हणजे पृथ्वीशी असलेलं तुमचं नातं. पृथ्वी तुमची आई आहे. ही ती ऊर्जा आहे जिच्याशिवाय आम्ही श्वासही घेऊ शकत नाही. पण हजारो वर्षापासून माणसाला या शरीरापासून तोडलं गेलं, इच्छांपासून तोडलं गेलं, ऊर्जेपासून तोडलं गेलं आणि त्याला सांगितलं गेलं की जे खाली आहे ते अशुद्ध आहे, शरीर पाप आहे, जैविक ऊर्जा चुकीची आहे. आणि ज्या क्षणी माणसाने हे मान्य केलं, त्याने स्वतःची पहिली जड दाबून टाकली. तेव्हापासून तो भयग्रस्त झाला, असुरक्षित झाला, अस्वस्थ झाला, चिंताग्रस्त झाला. कारण जो आपल्या मुळापासून तुटतो तो हवेत लटकणाऱ्या पानासारखा असतो. स्वतःकडे पहा, तुमच्या आत किती भीती आहे. भविष्याची भीती, समाजाची भीती, अपयशाची भीती, दारिद्र्याची भीती, एकटेपणाची भीती. आणि तुम्ही कधी असा विचारही केला नाही की ही भीती आहारामुळे येत नाही, तर मूलाधार चक्र बंद असल्यामुळे येतं. मग तुम्ही कितीही पूजा करा, जप करा, मंत्र म्हणा, जर मूलाधार चक्रामध्ये ऊर्जाच वाहत नसेल तर तुमच्यात विश्वासच निर्माण होऊ शकणार नाही. विश्वास बाहेरून येत नाही, विश्वास हा ऊर्जेतून येतो. आणि ऊर्जेचा पहिला स्रोत आहे, पहिली पायरी आहे, पहिलं द्वार आहे म्हणजे मूलाधार चक्र. जेव्हा मूलाधार चक्र बंद असतो तेव्हा कितीही यश मिळालं तरी आतमध्ये पोकळी राहते. कितीही नाती जुडली तरी आतमध्ये असुरक्षता राहते. कितीही पैसा साठवला तरी मनाची स्थिती अस्वस्थ राहते. कारण पायाच कमकुवत असतो. घराचा पाया कमकुवत असेल तर सजावट कितीही सुंदर असो, घर कोसळणारच ना. अगदी तसंच मूलाधार चक्र दुर्बल असेल तर आयुष्य कधीही ढासळू शकतं. मूलाधार चक्र उघडणं म्हणजे काय, तर पाया मजबूत करणं. आणि हा चमत्कार नाहीये, पण त्याचा परिणाम इतका खोल असतो की माणसाला वाटतं आयुष्यच बदललं, नशीबच पालटलं. पण नशीब पालटणे ही बाह्य घटना नाही आहे, तर हे तुमच्या आतल्या ऊर्जेचं पुनर्जागरण आहे. ज्या क्षणी मूलाधार चक्रात ऊर्जा जागते त्या क्षणी तुम्हाला जाणवतं भीती नाहीशी व्हायला लागते. आणि हेच पहिलं लक्षण असतं की द्वार उघडत आहे. कारण भीती ही मूलाधाराची सावली आहे. ऊर्जा वाहू लागली की भीती वितळू लागते. माणूस पहिल्यांदा सुरक्षित वाटू लागतो, माणसाला म्हणजे पहिल्यांदा सुरक्षित वाटू लागते. आणि ही सुरक्षा बाहेर नाही मिळत, तर ती आतूनच उगम पावते. एक मूलभूत विश्वास निर्माण होतो, जीवन माझ्या बाजूने आहे आणि मी अस्तित्वाचा भाग आहे, मी एकटा नाही. हाच विश्वास जीवनाचा पाया आहे. याशिवाय जे काही कराल
ते अपूर्णच राहील. मूलाधार चक्र जागृत झाल्यावर शरीर हलकं वाटायला लागतं. आत काही गाठ सुटल्यासारखं वाटतं. डोळ्यात चमक येते. पावलं स्थिर होतात. आवाजात दम येतो. जणू तुम्ही पुन्हा पृथ्वी तत्वाशी जोडले गेले आहात. जसं कोरडं झाड अचानक पाणी मिळाल्यावर कसं ताजंतवानं होतं ना, मूलाधार चक्राची ऊर्जा तसंच तुम्हाला स्थिर बनवते. आणि ज्याच्यात स्थिरता असते त्याला जगातील कोणतीही परिस्थिती हलवू शकत नाही. आता एक छोटीशी गोष्ट तुम्हाला तोडते, थोडीशी टीका तुम्हाला दुखावते, थोडीशा पैशाची अडचण सुद्धा तुम्हाला किंवा कमतरता तुम्हाला भयभीत करते. नात्यामधील एखादी गोष्ट वेड लावते. का बरं? कारण तुमचं मुळच दुर्बल आहेत. मूलाधार चक्रच दुर्बल आहे. मूलाधार चक्र जागृत झालं की तुम्ही पहिल्यांदा आतून उभे राहता, अडीग असता, अस्थिर असता, अचल असता. आणि ही स्थिरता आली की जीवनाच्या उरलेल्या सगळ्या पायऱ्या मग चढणं शक्य होतं. लोक म्हणतात मला ध्यान करायचं आहे, पण ध्यान करून पुरे होत नाही, ध्यान करून सुरू होत नाही. तर ध्यानाचं फुल तेव्हाच फुलतं जेव्हा मूलाधाराची माती तयार असते. आता तुमचं ध्यान सतत का तुटतं? कारण ऊर्जा खाली असंतुलित आहे. तुम्हाला उघडायचं आहे पण पंख मुळाशीच तुटलेले आहेत. तर मूलाधार चक्राचा जागरणाचा दुसरा पैलू म्हणजे ऊर्जेचा प्रवाह. हे चक्र उघडताच शरीरात उष्णता किंवा कंपन, हालचाल जाणवते. जणू जीवन पुन्हा चालू झालेलं आहे असं वाटतं. हीच ती शक्ती जिला आपण म्हणजे ऋषींनी प्राणशक्ती म्हणजे रेकी शक्ती म्हटलेलं आहे. जपानी शब्दामध्ये रेकी शक्ती. ही रेकी शक्ती वाहते किंवा ही प्राणशक्ती जेव्हा वाहते तेव्हा जीवन सहज होतं. प्राण अडतो तेव्हा जीवन संघर्ष बनतं. तुमच्या आयुष्यात संघर्ष आहे कारण मूलाधार चक्रामध्ये प्राण सहज वाहत नाही, रेकी सहजतेने वाहत नाही. हे चक्र उघडल्याशिवाय कितीही मेहनत केली तरी गोष्टी अडकलेल्या राहतात. जसं नदीला दगड अडवतात, पाणी साचून घाण होतं. दगड काढलं की तेच पाणी शांतपणे स्वच्छ होऊन वाहू लागतं. मूलाधार चक्र उघडणं म्हणजे तो दगड काढणं, ते रेझिस्टन्स काढणं. एखादी ऊर्जा वाहू लागली की जीवनाची नदी कोणीही थांबवू शकत नाही. म्हणजे एकदा ही ऊर्जा वाहू लागली मूलाधार चक्रामधून प्राणशक्ती, तर जीवनाची नदी कोणीही थांबवू शकत नाही. मूलाधार म्हणजे जागरणाचा तिसरा पैलू म्हणजे समृद्धी. मूलाधार चक्र म्हणजे समृद्धीचं चक्र आहे. या चक्राचा भौतिक यशाशी खोल संबंध असतो. भौतिक म्हणजे आपण पृथ्वीवर आलेलो आहोत, ह्या जमिनीवर आलेलो आहोत. तिथे धन खूप गरजेचं आहे, याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही. आणि समृद्धी आवश्यक असते. हे धन आकर्षित करत असतं मूलाधार चक्र. धन आकर्षित करतं म्हणजे काय? तर संधी आणतो, नवे मार्ग उघडतं. लोक काही करत, यश त्यांच्या मागे आपोआप धावत येतं. तर काही लोक किती प्रयत्न करतात, असे काही लोक असतातच. तुम्ही पाहिलं असेल की किती लोक प्रयत्न करतात पण गोष्टी हातातून निसटून जातात. कारण यश बाहेर नसतं, तर यश हे आतमध्ये असतं. हे ऊर्जेचं प्रकरण आहे, ऊर्जा आहे. यशस्वी माणसाची मुळं जमिनीमध्ये घट्ट रोवलेली असतात. तो घाबरत नाही, मागे हटत नाही किंवा असुरक्षित राहत नाही. तो आपल्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो आणि ह्या विश्वासातूनच संधी निर्माण होतात. मूलाधार चक्र जागृत झालेला माणूस कधी संघर्ष करत नाही, तर तो आकर्षित करत असतो. अस्तित्व त्याला मार्ग देत असते. ही देवाची विशेष कृपा नसते बरं का. त्याने स्वतःची ऊर्जा अशी घडवलेली असते की जीवन त्याच्यासोबत वाहू लागतं. देव कोणी वर बसलेला नाहीये. आपल्या आतमधलीच ऊर्जा म्हणजे देव आहे आपल्यासाठी. आणि ती ऊर्जाच आपल्याला अशी घडवते की आपल्याला जीवन आपल्यासोबत वाहू लागतं, आपल्याला पाहिजे त्या डायरेक्शन मध्ये. मूलाधार चक्राचा चौथा परिणाम नात्यांमध्ये दिसून येतो. नाती असुरक्षिततेमुळे बिघडतात. जो आतून घाबरलेला असतो तो मत्सर करतो, अपेक्षा ठेवतो, राग करतो, इतरांवर अवलंबून राहतो. पण मूलाधार चक्र उघडल्यावर एक खोल अंतर्गत सुरक्षा निर्माण होते. आणि ही सुरक्षा तुम्ही म्हणजे इतरांना पकडून ठेवल्या, तुम्हाला म्हणजे इतर लोक पकडून ठेवतात त्याच्यापासून ती मुक्त करते. तुम्हाला खूप गरज असं पकडून ठेवलं पाहिजे लोकांनी हे नाही वाटत. म्हणजे आता प्रेम तुमचं गरजेपोटी राहत नाही, तर प्रेम तुमच्यातूनच ओसंडून वाहतं.
आणि हीच खरी स्वातंत्र्याची अवस्था आहे जी खोल नात्यांना जन्म देते. मूलाधार चक्र उघडल्यावर ध्यानामध्ये सर्वात मोठा बदल होतो. ध्यान आपोआप खोल जातं, विचार कमी होतात, शरीर हलकं होतं, आतमध्ये मौन पसरतं. आणि हे मौन मिळवलेली गोष्ट नसतं बरं का, तर ही खालीपासून वर उठणाऱ्या ऊर्जेचा नैसर्गिक परिणाम असतो. ध्यान हे प्रयत्नाने येत नाही, तर ध्यान हे ऊर्जेतून येते. मूलाधार चक्र जागरण झालं की ध्यान सहजच होतं. आणि हे पहिलं द्वार आहे, पुढे काही शक्य नाहीये. म्हणजे ह्या मूलाधार चक्र उघडल्याशिवाय पुढे काही शक्य नाहीये. कारण मूलाधार चक्र उघडणं म्हणजे जीवनाचा पाया दुरुस्त करणं आहे. पाया मजबूत झाला की घर आपोआप उभं राहतं. संघर्ष करावा लागत नाही. तुम्ही फक्त आपल्या मुळांमध्ये स्थिर होता. आणि जेव्हा माणूस आपल्या मुळांमध्ये स्थिर होतो तेव्हा नशीब बदलावा लागत नाही, तर नशीब स्वतःहून बदलतं. कारण नशीब ही काही कोणी बाहेर लिहिलेली पुस्तक नाहीये, तर ती तुमची आंतरिक ऊर्जा आहे जी परिस्थिती घडवते, परिस्थिती बनवते. आणि म्हणून मी सांगते, ज्याने मूलाधार चक्र ओळखला ना, त्याने जीवनाची पहिली किल्ली मिळवली. बाकीचे दरवाजे नंतर उघडतातच, पण पहिला हा पाऊल हाच असतो. आणि तोच सर्वात सुंदर, सर्वात जिवंत, सर्वात अद्भुत असतो. कारण इथूनच जीवनाचा पहिला प्रवास सुरू होतो. तुम्ही ज्या मुळांना तुमच्या मुळांना जाग करता, तुम्ही पाहाल तेव्हा तुमचं नशीब स्वतःच जाग होतं. लोक मुळाधाराला एखाद्या गूढ कुलपासारखं समजतात. मी सांगते, ते कुलूप नाहीये, ते तुमचं द्वार आहे जे तुम्हीच बंद केलेलं आहे. आणि किल्ली तुमच्याच खिशात ठेवलाय तुम्ही आणि विसरले. किल्ली तुमच्याच जवळ आहे. तर मूलाधार चक्र उघडणं म्हणजे काही चमत्कार नाहीये, सिद्धी नाहीये, किंवा काही जादू नाहीये. ते म्हणजे फक्त आपल्या घराच्या पहिल्या पायरीवर परत येणं आहे. पहिलं पाऊल म्हणजे शरीर. आपलं शरीर स्वीकारा. हे शरीर शत्रू नाहीये, पाप नाहीये, किंवा ओझं पण नाहीये. शरीर हे अस्तित्वाने प्रेमाने दिलेलं वरदान आहे, अस्तित्व. तर ह्या वरदानाचा म्हणजे कसं आहे, रात्री 5 मिनिटं शरीराला जाणवायला सुरुवात करा. म्हणजे हा एक मेडिटेशन मी तुम्हाला सांगते की जस्ट तुम्ही झोपले तरी सुद्धा स्वतःच्या शरीराला जाणवायला सुरुवात करा. अगदी पायापासून पायाचे घोटे, जांघा, कुल्हा, मणक्यांचे मूळ, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीसाठी स्वतःला जाणवा, स्वतःच्या शरीराला बघा. मंदिरात जायची गरज नाही तुम्हाला, तुमचं शरीरच एक मंदिर आहे. दुसरं पाऊल आहे श्वास. श्वास म्हणजे श्वासा इतका मोठा गुरु नाहीये. इतका म्हणजे खोल श्वास घ्या की नाभी आत ओढली जाईल आणि मुळाशी उष्णता पोहोचेल. म्हणजे अगदी आतपर्यंत, नाभीपर्यंत ती उष्णता पोहोचते आणि तिथे हलकं कंपन जाणवेल. तर ते भीतीचं नाही, ते एक जागरणाचं पहिलं लक्षण असतं. तिसरं पाऊल आहे पृथ्वीचा स्पर्श. म्हणजे रोज काही मिनिटं जमिनीवर बसा, फक्त बसा. पृथ्वी स्वतःच तुम्हाला ध्यानामध्ये घेते. चौथं पाऊल म्हणजे कंपन किंवा पाय किंवा तुमचे कुल्हे, पोटऱ्या हलकेच हलवा. म्हणजे ऊर्जा जागृत होते. पायांचं हालचाल करा, पाय हलवा, पायाचं जमिनीवर त्याला थपथपवा. पाचवं पाऊल म्हणजे ढिलाई करा. ढिलाई म्हणजे शरीर पूर्ण सैल करा. अगदी जसं जखडण सोडून द्यायचं, म्हणजे असं शरीर नाहीच आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे तुमची ऊर्जा वर जात नाही, तर ती तुमच्या म्हणजे असं सुंदर त्याच्या पूर्ण शरीराला ती फील करते. 6वं पाऊल आहे मौन. म्हणजे रोज 2 मिनिटं शांत बसा, काहीच करू नका. शक्यतोवर विचारांकडे पण बघू नका. विचारांकडे बघत राहिलं तर विचारही नाहीशी होऊन जातात. 7वं पाऊल म्हणजे भीती वाटत असेल तर भीती बघा. ज्यावेळेस जी भीती, भविष्याची भीती, पास्टची भीती, एखाद्या व्यक्तीची, परिस्थितीची भीती, तर ती बघा. भीती दाबू नका किंवा पळू नका, फक्त त्या भीतीकडे पहा. 8वं पाऊल म्हणजे जैविक ऊर्जा स्वीकारा. जैविक ऊर्जा म्हणजे आपण जी प्राणशक्ती, आपल्या शरीराची शक्ती, ती शक्ती ती पाप नाहीये. तिच्यामध्ये उद्भवते त्या शक्तीला बघा. काय म्हणते तुमची प्राणशक्ती.
आणि 9वं पाऊल म्हणजे कृतज्ञता. तर रात्री 3 गोष्टी रोज, अशा 3 गोष्टी आठवा ज्यासाठी तुम्ही आभारी आहात. आणि 10वं पाऊल म्हणजे ही जागरूकता, म्हणजे अगदी चालताना, बोलताना, खाताना, पिताना, श्वास घेताना, श्वासात राहताना स्वतःला बघा, जागरूक राहून घ्या. आणि शेवटी म्हणजे तुम्ही मूलाधार चक्र उघडत नाही, तर तुम्ही फक्त अडथळे दूर करता. हे सगळं क्रिया मी ज्या सांगितल्या तुम्हाला, ह्या म्हणजे उघडायचे नाही, तर तुम्हाला फक्त अडथळे दूर करायचे. द्वार आपोआप उघडतं, ऊर्जा आपोआप उठते, चेतना आपोआप फुलते. तुमचं काम एवढंच आहे की तुम्ही अडथळा बनवू नका, म्हणजे रेजिस्टन्स करू नका. एक दिवस अचानक तुम्हाला मुळाशी तुमच्या उष्णता जाणवेल, स्थिरता, खोलपणा, निर्भयता जाणवेल. आणि हा अनुभव नाहीये, तर हा तुमचा खराखुरा स्वभाव आहे. म्हणजे आपण तसे आहोत. आपण ह्या बाहेरच्या कारणामध्ये दबल्या गेलो किंवा ह्या गोष्टी आपल्याला माहीतच नाही, उलगडल्याच नाही कधी. तर मूलाधार चक्र उघडला की तुमचं जीवन तुमच्या विरुद्ध नाही चालत, तर ते तुमच्या सोबत चालायला लागतं. नशीब तुम्हाला ढकलत नाही किंवा तुमचा तर ते तुमचं म्हणजे पुरावा करतोय. म्हणजे नशीब तुम्हाला ढकलत नाहीये, तर तुम्हाला तुमच्या मागे मागे येतोय. नशीब आपल्या मागे आलं पाहिजे. आपण नशिबाच्या पुढे नाही म्हणजे नशिबाच्या मागे नाही धावलं पाहिजे, तर नशीब आपल्या मागे आलं पाहिजे. तर तुम्ही विखुरले जात नाही, तर तुम्ही केंद्रित होताय. तुम्ही घाबरत नाही, तर तुम्ही पहिल्यांदा खरंपणाने जगता. आणि ज्याने आपल्या मुळावर विजय मिळवला ना, मग त्याला कुठल्याही इतर विजयाची गरज उरत नाही. सगळे विजय त्याच्या मागे आपोआप येत राहतात. तर अशा पद्धतीचं आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्र जागृत करणं खूप आवश्यक आहे. जागृत म्हणजे अवेअर होणं. आणि याच्यासाठी रेकी सारखी दुसरी विद्या नाही जी हे चक्र जागृत करतं. तर नक्कीच रेकी शिका आणि पूर्ण फर्स्ट, सेकंड, थर्ड, कमीत कमी 3rd डिग्री, मी तर म्हणते ग्रँड मास्टर बना. म्हणजे तुम्ही जे शिकले ते इतरांना शिकवा. तेव्हा दुसऱ्यांना शिकवताना आपण आणखी डीप मध्ये जातो, आणखी खोल आपल्याला आपला म्हणजे नॉलेज आपल्याला कळतं. आपण आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याला उतरवतो. तर नक्कीच रेकी शिका आणि हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना फॉरवर्ड करा. थँक्यू व्हेरी मच.